मी जाणीवपूर्वक संदीप प्रधान यांच्याकडे जातोय, कारण संदीप प्रधानांनी माझ्या माहितीप्रमाणे जितकी वर्ष मी पत्रकारितेत आहे, फार जवळून बाळासाहेबांची शिवसेना, जी पूर्वीची शिवसेना होती, ती एक वार्ताहर म्हणून, एक विश्लेषक म्हणून, एक पत्रकार म्हणून कव्हर केलेली आहे. तर संदीप प्रधान, माझा प्रश्न हाच आहे, अगदी साधा आहे, सर्वांच्या मनातला आहे, की खरंच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का? आणि हीच ती वेळ आहे का? दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं त्यांच्या पक्षातल्या अनेकांना वाटतं. म्हणजे सामान्य जे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना वाटतं. आता या दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूला काही जे नेते आहेत त्यांना पण हे वाटतं का, हा एक परत मला असं वाटतं वेगळा भाग आहे. दुसरं असं आहे की एकत्र यायचंय ते कशासाठी, हे आधी या दोघांना ठरवायची गरज आहे. म्हणजे या दोघांमध्ये एक दीर्घकाळ संघर्ष झाला एकमेकांवर, ते दोघेही बरंच काही बोललेले आहेत. आणि त्यामुळे आता जेव्हा तुम्ही एकत्र येतात तेव्हा तुम्ही 2 वर्षापूर्वी असं केलं होतं, 4 वर्षापूर्वी तू असं बोलला होता, 6 महिन्यापूर्वी तू असं बोलला होता, ह्याची उजळणी जर समजा हे नेते म्हणजे राज आणि उद्धव स्वतः आणि त्यांच्या आजूबाजूला जे असलेले प्रवक्ते वगैरे नेते असे जे आहेत, हे जर करत राहिले तर मला असं वाटतं की हे जे काही जवळ येणं आहे ते अशक्य होईल. आज या दोघांना जे जवळ येणं वाटतंय किंवा हे जवळ यावे असं वाटतंय, याचं मुख्य कारण असं आहे की दोघांच्याही अस्तित्वापुढे एक प्रश्नचिन्ह निश्चितच निर्माण झालेला आहे. म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी सुरुवातीला तू केलास की काही लोक आता सोडून चाललेले आहेत, उद्धव ठाकरेंची साथ सोडतायत आणि मनसेची साथ सोडतायत. आणि त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा या हे दोन्ही पक्ष म्हणजे ठाकरे बंधू हे अस्तित्वहीन झाले तर मग दीर्घ काळासाठी म्हणजे पुन्हा एकदा लोकसभा विधानसभा निवडणुका होईपर्यंत यांच्यासाठी अत्यंत कठोर असा काळ निर्माण म्हणजे परिस्थिती निर्माण होऊ शकते. याची जाणीव कुठेतरी मला असं वाटतं झाल्यामुळे हे सगळं झालंय. पण आता थोडासा घटनाक्रम सुद्धा आपण बघितला पाहिजे. म्हणजे एकनाथ शिंदे 2 दिवसापूर्वी रात्री भेटले आणि त्यांनी एकत्र राज ठाकरे यांच्या बरोबर भोजन केलं. आता आपल्याला माहितीये की एकनाथ शिंदे यांनी माहीम मतदारसंघामध्ये उमेदवार दिल्यामुळे राज ठाकरे यांच्या मुलाचा पराभव झाला. इकडे कल्याण ग्रामीण मध्ये राज ठाकरे यांचा मागच्या वेळी एकुलता एक आमदार होता राजू पाटील, त्यांचा सुद्धा पराभव एकनाथ शिंदे यांच्याच उमेदवारामुळे झाला. म्हणजे दोन्ही ठिकाणी राज ठाकरे यांना एकनाथ शिंदेचा फटका बसला असतानाही ती जी काही डिनर डिप्लोमसी झाली आणि त्यानंतर अचानक आता ही मुलाखत आलेली आहे. तर हे सगळं नेमकं काय आहे? गेले काही दिवस एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत अशा सुद्धा बातम्या येत आहेत. तर त्यामुळे त्या शिंदेच्या अस्वस्थतेतून आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर भाजप मला काय तुम्हाला काय उद्धव ठाकरेंना काय सगळ्यांना वेगवेगळं पाडून कुठेतरी राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करते. या भीतीतून झालंय का एकनाथ शिंदे यांना भाजपनीच राज ठाकरेंकडे पाठवलं आणि राज ठाकरेंच्या माध्यमातून असा एखादा प्रस्ताव देण्याचा विचार केला. कारण अजूनही भाजपला अशी भीती वाटते का की महापालिका निवडणुकांमध्ये इथला मतदार उद्धव ठाकरेंनाच मतं देईल, कारण शिवसेना पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली मुंबईतला मतदार स्वीकारणार नाही. आणि मग त्यामुळे एक असा प्रस्ताव पाठवायचा, एक असा मैत्रीचा हात पुढे करायचा आणि मग राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी जे ऍडजस्टमेंट करून काही उमेदवार उभे केल्यानंतर काही मतदारसंघामध्ये अचानक काही वेगळ्या पद्धतीने राजकीय खेळी करून उमेदवार पाडायचे, असा काही प्लॅन आहे का? म्हणजे अशा असंख्य शक्यतांचा एक मोठा गोंधळ या सगळ्या आजच्या विधानामुळे आणि त्यानंतर केलेल्या प्रतिक्रियांमुळे झालेला आहे. पण एक गोष्ट मी अशी सुद्धा सांगतो, या दोन्ही ठाकरे बंधूंच्या समोर निश्चितच एक अस्तित्वाचं आव्हान उभं आहे. आणि भाजपला आपण निश्चित म्हटलं पाहिजे की भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण 100% भाजप हेच त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की 2029च्या निवडणुकीमध्ये आम्हाला कुणाची गरज लागणार नाही आणि कुणाची गरज लागणार नाही अशी परिस्थिती त्यांना महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची. दुसरं एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे की हे जरी वास्तव असलं तरी सुद्धा आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये तर
आपण बघितलं की महायुतीला फटका बसला आणि उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या जागा आल्या. पण विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर शिंदेच्या 60 जागा आल्यात, उद्धव ठाकरेंच्या 20 जागा आल्यात. म्हणजे शिवसेना म्हणून जे काही सांगणारे जे पक्ष आहे त्यांच्या जागा 80 आहेत. आणि एवढ्या जागा तर बाबरी मशीद पडल्यानंतर जेव्हा शिवसेनेची सत्ता आली तेव्हा सुद्धा इतक्या जागा आल्या नव्हत्या. त्याच्यापेक्षा जास्त जागा शिवसेना संपवते म्हटल्यानंतर भाजप शिंदेच्याही आल्या, उद्धव ठाकरेंच्याही आल्या. त्यामुळे हा सुद्धा एक मला असं वाटतं या सगळ्या काय म्हणूया भविष्यातल्या राजकीय समीकरणांमधला कळीचा मुद्दा आहे की शिवसेना ही अमिबा सारखी आहे. त्याचे तुकडे केले तरी आणखीन एक अमिबा तयार होतो त्याच्यातून आणि तो सक्रिय होतो. म्हणजे अशी संपत नाही शिवसेना. तर हे सगळं जे काही आहे तर त्याला कसं टॅकल करायचं आणि पुढच्या 2029च्या निवडणुकांमध्ये आपल्याला उद्धव ठाकरेही नको, राज ठाकरेही नको, एकनाथ शिंदेही नको, या पद्धतीनं स्वबळावर सत्ता इथे मिळवायची. तर ह्यासाठीचे जे काही भाजपचे प्रयत्न चालले आहेत त्याच्यातून सावध झाल्यामुळे, जागरूक झाल्यामुळे शिंदे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून म्हणजे शिंदे आणि राज ठाकरेंची इच्छा असेल की उद्धव ठाकरेंनाही राज यांनी बरोबर घ्यावं, अशातून हे घडलंय का खरोखरच भाजपनी या काही वेगळ्या पद्धतीनं या दोन नेत्यांना, कारण यांच्या गेल्या काही दिवसात सातत्याने बैठका होत आहेत, भेटीगाठी होत आहेत, तर त्याचा हा परिपाक आहे. हे कुठेतरी क्लिअर व्हायला पाहिजे. त्यामुळे म्हणजे बाकी तर मी म्हटलं तसं की एकमेकांवरती ते आरोप प्रत्यारोप, तुम्ही आधी 2012 मध्ये आम्हाला फसवलं, 17 मध्ये फसवलं, मग तुम्ही असं बोलला, ते हे चालूच आहे त्यांचं. पण मुळामध्ये शिंदे आणि राज यांच्या भेटीमध्ये नेमकं काय ठरलं याचा सुद्धा खुलासा राज ठाकरे यांनी या सगळ्या चर्चा पुढे जाण्यापूर्वी करायला हवा. तरच मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. नाहीतर याच्याकडे दोन्ही बाजूनी बघितलं जाऊ शकतं. आली आत्ताच ही का चर्चा होते, आत्ताच राज ठाकरेंना का वाटतंय, किंवा राज ठाकरेंना खरंच भाजपकडनं काही सांगितलं गेलं असेल आणि एकनाथ शिंदे सुद्धा मध्यस्थ असतील, तर मग राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे जात आहेत, किंवा चित्र तरी असं उभं राहतंय की राज ठाकरे पुढाकार घेत आहेत, उद्धव ठाकरे मात्र भाजपची अट टाकतायत. मुंबईत असं काय आहे? मुंबईमध्ये जर का तुम्ही मतदारांचं कंपोजिशन बघितलं तर 37% मतदार मराठी आहेत, जे क्रमांक 1 वर आहेत. अनेक जण सांगतात की 27% मराठी मतं ही संकुचित झाली आहेत मुंबई महापालिकेमध्ये. असं नाहीये. 37% मराठी मतदार आहेत. त्या खालोखाल 19% मुस्लिम मतं आहेत, आणि हे डिफरन्शिएटर आहेत. आज मुस्लिम मतांवर एकतर्फी गारुड कोणाचं असेल, कोणा नेत्याचं, तर ते अजूनही निर्विवादपणे उद्धव ठाकरेंचं आहे, हे अनेक जण सांगतील. त्याचबरोबर त्या खालोखाल 17% मतं ही उत्तर भारतीय मतं आहेत, मतदार आहेत, आणि 15% हे जैन, मारवाडी अशी मतं आहेत. त्या खालोखाल 2% सिंधी, पारसी, शीख हे सगळे एकवटत आहेत. म्हणजे काय? मराठी मतं अजूनही निर्णायक आहेत. त्या खालोखाल डिफरन्शिएटर किंवा आणखी चांगले निर्णायक कोण, तर मुस्लिम मतं. याचा विचार करता मुंबई महापालिकेमध्ये कुणाला कसं यश मिळेल हे बऱ्या अंशी ठरू शकतं. विभाजन, खास करून वोट डिव्हिजन, हा विषय भाजपचा आवडीचा असल्यामुळे हे सगळं होतंय का, अशी चर्चा आहे. आणि आता मी संदीप प्रधान यांच्याकडे जातोय. संदीप प्रधान, मग जर का राज ठाकरे यांना वाटतंय की छोटी मोठी भांडणं मिटली पाहिजेत, ती काय घरातली आहे, तिकडची आहे, तिकडची आहेत, मी तर तयार आहे, आणि त्यांनी प्रस्ताव ठेवला. उद्धव ठाकरेंनी मात्र त्यावरती प्रत्युत्तर दिलं, आणि ते करत असताना गुगली टाकलं की तुम्ही सांगा, तुम्ही कुठे आहात? तुम्ही भाजपला सोडणार आहात का? आता महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालाही हे माहिती झालेलं आहे की उद्धव ठाकरे यांची लढाई ही भाजपच्या विरोधात आहे. पण महाराष्ट्रातल्या कुणाला हे कळत नाहीये की राज ठाकरेंची लढाई कोणासोबत आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? नाही नाही, निश्चितच हे मुद्दे जे आहेत ना याचं क्लॅरिफिकेशन हे व्हायलाच हवं. म्हणजे जसं राज ठाकरे यांनी आधी लावरे तो व्हिडिओ केलं, त्याच्यानंतर मग जसं आता आम्ही म्हणाला की मला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पाहायला आवडेल वगैरे, अशा पद्धतीचं विधान करून आता विधानसभेला भाजपला पाठिंबा दिला. तसं उद्धव ठाकरे सुद्धा कधीतरी लिफ्ट मधून प्रवास केल्याच्या बातम्या येतात देवेंद्र फडणवीसांबरोबर,
कधीतरी पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीसांना जायचं, भेटायचं, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या. म्हणजे हे उद्धवना सुद्धा टाळायला लागेल मग. म्हणजे जसं राजनं टाळायला लागेल तसं उद्धवनंही टाळायला लागेल. माझं म्हणणं काय की जर समजा ह्या सगळ्या दोघांना आता एकत्र यायचं असेल तर मुळामध्ये ह्याच गोष्टींचं क्लॅरिफिकेशन आता व्हायला पाहिजे की हे नेमकं सगळं काय आहे. म्हणजे जसं आता आपण दोन्ही अँगल बघितले. म्हणजे एक अँगल ह्याच्यातला असा आहे की उद्धव ठाकरे भाजपच्या एकूण आक्रमणामुळे त्रस्त आहेत. राज ठाकरे यांच्या राजकारणासमोर सुद्धा एक मोठं आव्हान भाजपने उभं केलेलंच आहे. शिंदे जरी भाजपच्या पोटाशी गेलेले असले तरी त्यांचीही अवहेलना सुरू असल्याच्या अनेक वेळा बातम्या येतात. ते नाराजी दाखवतायत. अनेक वेळा त्यांना झगडून अनेक गोष्टी मिळवायला लागतायत. त्यामुळे मग ह्या तिघांमध्ये एक समान धागा हा भाजपकडून होणारी उपेक्षा हा आहे की जसं आपण आत्ता म्हणालो मगाशी तसं की हे विषय जे आहेत आता मराठी हिंदी भाषेचा तो निघणं, त्याच्यातून मनसेने आक्रमक होणं, मनसे आक्रमक होत असताना तिथे एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे जाऊन जेवण घेणं आणि ते घेतल्यानंतर अचानक हा प्रस्ताव येणं, यामध्ये कुठेतरी जसं आता आम्ही म्हणाल तसं की आम्ही तर मदतीचा हात पुढे केला होता, पण उद्धव ठाकरे इतके संकटात असताना सुद्धा त्यांना आमचा हात नको आहे. म्हणजे त्यांना मराठी माणसांची एकजूट नको आहे. त्यांना मराठी माणसाचं अस्तित्व इथं राहायला हवं असं वाटत नाही. असं कुठे पोस्चरिंग करणं किंवा मी मगाशी म्हटलं ते थोडंसं आणखी खुलून सांगतो की उद्या समजा हे दोन भाऊ एकत्र जर आले तर जागा वाटप किंवा काही जर समजा जागांवरती ऍडजस्टमेंट झाली तर काही जागांच्या ठिकाणी अचानक बंडखोर वगैरे उमेदवार उभे करून उद्धव सेनेच्या जागा महापालिकेमध्ये कमी करणं, अशा पद्धतीचं काही दूरगामी असं एकूण प्लॅनिंग हे सगळं आहे का? आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजपच्या सांगण्यावरून शिंदे आणि राज ठाकरे हेही सहभागी आहेत का? असे अनेक प्रश्न येतात. म्हणजे एकतर हा प्लान असावा किंवा हा प्लान असावा, तर ते कुठेतरी मला असं पण मग वाटतं त्या की दृष्टीनंच उद्धव ठाकरेंनी आज जी गुगली टाकली आहे की तुम्ही बरोबर आहे ना. भाजप सोबत असाल तर मला ते मान्य नाही. बरोबर आहे, अगदी 100%. कारण काय आहे, संदेह कसं आहे की ह्या परस्परांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल जो संशय आणि संभ्रम आहे ना, तो आधी दूर झाल्याशिवाय हे एकत्र येऊ शकत नाही. म्हणजे खरं तर पाहिलं ना आशिष, तर राज ठाकरे यांचा एकूण करिश्मा आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेलं संघटनात्मक कौशल्य हे उत्तम कॉम्बिनेशन होतं शिवसेनेसाठी. म्हणजे हे जर दोघे बरोबर एकमेकाला स्पेस देऊन जर शिवसेनेत राहिले असते आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर यांनी आपल्या पक्षाची वाटचाल केली असती तर कदाचित आज जी एवढी अवस्था झाली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची ती झाली नसती. पण तरी सुद्धा मी मगाशी म्हणालो तसं की शिवसेना अशी पूर्णपणे अस्तित्वहीन होत नाही. शिंदेचेही 60 आमदार आलेत, उद्धव ठाकरेंचे 20 आलेत, 80 आमदार आलेत, जे आतापर्यंत शिवसेनेचे आम्ही आहोत असं सांगणारे 80 आमदार हे शिवसेना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या हयातीत शिवसेना असताना सुद्धा इतके आमदार आले नव्हते. आणि मला असं वाटतं भाजपचं खरं दुखणं हे इथेच आहे की आपण घाव घालून सुद्धा हा पक्ष संपत नाही, तो तुकड्या तुकड्यांमध्ये सुद्धा वाढतो आहे, हे दुखणं आहे. आणि हे जे ओळखल्यामुळे हे एकत्र येत आहेत तिघे का भाजपला जे घाव घालून हे नष्ट करायचंय त्या स्ट्रॅटेजीचा हा भाग आहे. हे क्लिअर झाल्याशिवाय मला असं वाटतं ही युती आकाराला येऊ शकत नाही.